बघूयात तो पॉइंट आहे डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. मित्रांनो, मी सुरुवातीला बोललो की जे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी प्रयोग केलेत त्यांची माहिती आपण घेणार आहोत. सुरुवातात आपण बघितलं की कनाद या मुनींनी किंवा कनाद ऋषींनी काय माहिती दिली, परमाणूबद्दलची संकल्पना सांगितली. त्यानंतर ग्रीक फिलॉसॉफर डेमोक्रेटिस यांनी त्या जो सूक्ष्म कण आहे त्याला परमाणूच्या ऐवजी नवीन नाव दिलं ॲटम. आणि आता सध्या आपण नेक्स्ट पॉईंटकडे जातोय तो म्हणजे डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. पहा, आता डाल्टनच्या मते किंवा या शास्त्रज्ञांच्या मते ॲटमची संकल्पना काय. ब्रिटिश सायंटिस्ट जॉन डाल्टन पुट फोर्थ इन 1803 AD हिज सेलिब्रेटेड ॲटॉमिक थेरी. पहा, ब्रिटिश शास्त्रज्ञ जॉन डाल्टन जे आहेत यांनी 1803 इसवी सनमध्ये एक थेरी किंवा संकल्पना मांडली ॲटम विषयीची आणि त्याचं नाव आहे ॲटॉमिक थेरी. आता हे ॲटॉमिक थेरी काय आहे पहा. According to this theory, the matter is made up of atoms and the atoms are indivisible and indestructible. पहा, त्यांनी जी थेरी मांडली किंवा त्यांनी जी संकल्पना मांडली त्यानुसार ॲटम जे आहे ते अतिसूक्ष्म की ज्याचं परत विभाजन करता येत नाही अशा प्रकारचे कण आहेत. All atom of an element are alike while different element have different atom with a different mass. पहा, ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की जर आपण एकाच एलिमेंटच्या ॲटमचा जर विचार केला तर ते सगळे ॲटम सारखे असतात. पण जर आपण वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम घेतले तर मात्र त्यांच्यामध्ये भिन्नता आढळते किंवा त्यांच्या मासमध्ये फरक आढळतो. लक्षात येते, एकाच एलिमेंटचे आपण ब्रेक करून जर ॲटम घेतले तर ते ॲटम सारखे असतात, पण वेगवेगळ्या एलिमेंटचे जर आपण ॲटम घेतले तर मग मात्र ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात किंवा त्यांचं मास जे आहे ते सुद्धा वेगळं असतं. इथे एक फोटोग्राफ दिलेला आहे पहा. जॉन डाल्टन यांनी ती थेरी मांडली, डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल. मला वाटतं आपल्या अभ्यासक्रमातली सगळ्यात सोपी डायग्रॅम असेल की जे ॲटॉमिक मॉडेल आहे. काय दाखवलं याच्यामध्ये, फक्त एक भरीव गोल काढलाय आणि हा गोल म्हणजेच ॲटम. ही डाल्टनची ॲटॉमिक मॉडेल किंवा डायग्रॅम आहे. ठीक आहे. इथं आपल्याला काही प्रयोग सांगितले. ट्राय दिस. टेक अ सॉलिड बॉल अँड अ बुंदी लाडू. प्रेस बोथ ऑफ दीज स्फिअर्स विथ युअर पाम्स. व्हॉट डिड यू फाइंड. आपल्याला काय प्रयोग सांगितले पहा. एक सॉलिड बॉल घ्या आणि दुसरी वस्तू काय घ्यायचं, बुंदी लाडू. एक जर आपण भरीव गोल घेतला आणि दोन हाताच्या मध्ये धरून असं जर दाब दिला तर त्याचा परिणाम काय होतो. आणि दुसरं असं सांगितलं की बुंदीचा लाडू घेतला आणि त्याच्यावरती दोन्ही हाताने दाब दिला तर काय घडेल. मला वाटतं दोन्हीच्या बाबतीत जो परिणाम असेल तो वेगळा असेल. जो सॉलिड बॉल आहे त्याला जर प्रेस दिलं तर त्याचा परिणाम, त्याचे जे पार्ट्स होतील किंवा तुकडे होतील ते इरेग्युलर असतील. किंवा जर खूप हार्ड असेल तर आपण प्रेशर देऊन तोडू शकणार नाही. पण बुंदीचा लाडू जर असेल आणि तो जर आपण हाताने प्रेस केला तर काय होईल, त्याची जी बुंदी आहेत सगळ्या छोटे छोटे बुंदी ज्याच्यापासून तो बनलाय त्या सगळ्या सुट्ट्या होतील. बरोबर आहे. व्हॉट डिड यू फाइंड म्हणजे आपल्याला काय कळलं ह्यातनं की जर समजा सॉलिड स्फिअरला दाब दिला आणि तो फोडला तर तो कशापासून बनला हे त्यातनं दिसेल आपल्याला. आणि बुंदीच्या लाडूच्या बाबतीत सुद्धा प्रेस दिल्यानंतर त्यातून सगळी बुंदी वेगळी होते. म्हणजे प्रत्येक बुंदी एकत्र येऊन हा लाडू तयार झाला आहे हे आपल्याला समजतंय. म्हणजे ॲटमची अंतररचना करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला ॲटम उघडून बघावं लागेल किंवा त्याच्यावरती आधारित प्रयोग करावे लागतील. ठीक आहे. देन कट द सॉलिड बॉल विथ अ शार्प नाईफ. व्हॉट डिड यू फाइंड. जर समजा आपण एका धारदार चाकूच्या सहाय्यानं हा जो सॉलिड स्फिअर आहे किंवा भरीव गोल आहे त्याला जर कापलं तर काय होईल. जर आपण चाकूनं कापलं तर त्याचे दोन भाग होतील आणि त्या दोन भागाच्या आधारे आपल्याला त्याच्या आत काय आहे हे कळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अ बुंदी लाडू इज फाउंड टू हॅव अन इंटरनल स्ट्रक्चर. बुंदी लाडूच्या बाबतीत इंटरनल स्ट्रक्चर काय असणार आहे तर छोटे छोटे बुंदी जे आहेत त्या सगळ्या एकत्र येऊन ती लाडू जो आहे तो बनलेला आहे. इट इज फॉर्म बाय स्टिकिंग स्मॉलर पार्टिकल्स द बुंदीज टू इच अदर. म्हणजे बुंदीचा लाडू हे कसं बनलाय तर छोटे छोटे सगळे बुंदीचे जे कण आहेत ते सगळे एकत्र येऊन तो तयार झालाय. However, the solid ball broadly speaking does not have any internal structure. जर समजा सॉलिड बॉलचा विचार केला तर कट केल्यानंतर आपल्याला असं कळतं की निश्चित अशा अंतररचना त्याला स्पेसिफिक नाही. द ॲटम ॲज डिस्क्राइब्ड बाय द डाल्टन टर्न्स आउट टू बी अ हार्ड सॉलिड स्फिअर विथ नो इंटरनल स्ट्रक्चर. पहा, हे गोष्ट खूप महत्त्वाची आहे. डाल्टनच्या मते त्यांनी प्रयोग केला त्याच्या आधारे त्यांनी काय सांगितलंय की ॲटम म्हणजे काय तर एक सॉलिड स्फिअर आहे.
हार्ड असं सॉलिड स्फिअर आहे की ज्याच्यामध्ये वेगळं असं इंटरनल स्ट्रक्चर काहीही नाही. लक्षात येत आहे? म्हणजे आपल्याला कम्पॅरेटिव्हली जे प्रयोग केले शास्त्रज्ञांनी हे शेवटी सांगायचं आहे, त्याच्यावर आधारित काही प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे नीट ऐका आणि लक्षात घ्या. आपण जो पहिलं एक्सप्लेनेशन बघतोय डाल्टन यांनी केलेलं संशोधनातनं, तर त्यातनं काय लक्षात येतं आहे की ॲटम म्हणजे एक भरीव असा सॉलिड बॉल आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वेगळी इंटरनल स्ट्रक्चर नाही. According to Dalton's atomic theory, the mass is distributed uniformly in an atom. म्हणजे ॲटमचा जर विचार केला तर टोटल जे त्याचं मास आहे हे पूर्णपणे त्या ॲटममध्ये विखुरलेलं आहे. याचा अर्थ काय की मध्ये गर्दी जास्त आहे, कडेला विरळ आहे, किंवा कडेला गर्दी जास्त आहे, मध्ये विरळ आहे, असं वेगळं काही आढळत नाही असं त्यांचं मत होतं. ओके. Then the scientist J.J. Thomson demonstrated experimentally that the negatively charged particles inside an atom have a mass of 1800 times less than an hydrogen atom. पहा, आता नंतर शास्त्रज्ञांनी जो प्रयोग केला किंवा ज्यांनी आपलं मत मांडलं ते म्हणजे सायंटिस्ट J.J. थॉम्सन. आता यांच्यामध्ये काय की एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या ॲटमच्या आतमध्ये निगेटिव्हली चार्ज असणारे काही पार्टिकल्स आहेत आणि हे निगेटिव्ह चार्ज असणारे पार्टिकल्स जे आहेत ते इतक्या आकाराला लहान आहेत की त्यांचं मास हे हायड्रोजनच्या एका ॲटमच्या तुलनेनं 1800 पट लहान आहे. लक्षात येते? बघा, परत एकदा मी सांगतो. J.J. थॉम्सन यांच्या मते प्रयोगाच्या आधारे त्यांनी असं सांगितलं की ॲटमच्या आतमध्ये काही निगेटिव्ह चार्ज असणारे पार्टिकल आहेत आणि हे निगेटिव्ह चार्ज असणारे पार्टिकल हे मासच्या दृष्टीने इतके कमी आहेत की हायड्रोजनच्या एका ॲटमशी जर तुलना केली तर एका हायड्रोजनच्या ॲटमच्या मास इतकं मास तयार होण्यासाठी जवळजवळ 1800 असे छोटे घटक हे निगेटिव्ह चार्ज असणारे कण घ्यावे लागतील. म्हणजे लक्षात येत आहे की ज्याला ॲटमला आपण एकच घटक आहे असं म्हणतो त्याच्यामध्ये वेगळा पार्ट आहे हे या संशोधनामधून लक्षात आलं. लेटर दीज पार्टिकल्स वेअर नेम्ड ॲज ए इलेक्ट्रॉन. आणि हे निगेटिव्ह किंवा ऋण प्रभार असणारे जे पार्टिकल आहेत त्यांना काय नाव दिलं गेलं तर इलेक्ट्रॉन. कॉमन सबस्टन्सेस आर युजली इलेक्ट्रिकली न्यूट्रल. जे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू पाहतो, आपल्या हातात पेन असेल किंवा कुठलीही वस्तू असेल तर त्याच्यावरती चार्ज आढळत नाही, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रभार आढळत नाही, बरोबर आहे. पण खरं तर त्याच्यामध्ये जे ॲटमपासून तो बनला आहे त्या ॲटमच्या आतमध्ये मात्र धन आणि ऋण म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे. मग जर चार्ज असेल तर वस्तूवर चार्ज का नाही, ही अतिशय इंटरेस्टिंग संकल्पना आता आपण बघणार आहे. सो कॉमन सबस्टन्सेस आर युजली इलेक्ट्रिकली न्यूट्रल. Obviously, the molecules of substances and the atom which combine chemically to form the molecule are electrically neutral. म्हणजे जे ॲटम्स एकत्र येतात ज्यांच्यापासून मॉलिक्यूल बनत आहेत त्यांच्यावरती टोटल चार्ज जो आहे तो 0 असतो. हाऊ इज अन ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल इन द स्पाइट ऑफ हॅव्हिंग निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स इन इट. पहा, आता प्रश्न कसा निर्माण झाला. जर ॲटमच्या आतमध्ये निगेटिव्ह चार्ज असणारे कण असतील, त्याचा जर ॲटम बनत असेल तर टोटल ॲटमवरती चार्ज नाही असं कसं काय असू शकेल. म्हणजे जर त्याच्यात ऋण कण असले आहेत पण चार्ज नाही याचा अर्थ त्याच्यामध्ये धन कण किंवा पॉझिटिव्ह चार्ज असणारे सुद्धा पार्टिकल असले पाहिजेत असा डाऊट किंवा शंका निर्माण झाली. सो थॉम्सन ओव्हरकम दिस डिफिकल्टी बाय पुटिंग फोर्थ द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ अ ॲटॉमिक स्ट्रक्चर. नंतर आणखीन शास्त्रज्ञांनी प्रयोग केले. नेक्स्ट जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव थॉम्सन. या बाजूच्या डायग्राममध्ये फोटो दिले पहा. थॉम्सन यांनी जे ॲटमचं नवीन मॉडेल आणखीन एक सांगितलं किंवा नवीन संकल्पना सांगितली. कुठली? त्याचं नाव काय? थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲन ॲटम. प्लम पुडिंग मॉडेल. आता शब्द आपले हे फारसा ऐकण्यात नाही. प्लम पुडिंग म्हणजे काय मित्रांनो? आपण बऱ्याच वेळेला जे काही वस्तू बनवतो, आता बुंदीच्या लाडूचं उदाहरण आपण पाहत होतो, तर बुंदीचा लाडू किंवा दुसरा आणखीन एक फेमस आपल्याकडचा लाडू म्हणजे रव्याचा लाडू. तर ते रव्याचे लाडू तयार करताना त्याच्यामध्ये मनुका किंवा किसमिस घालतात पहा. तर हे जे किसमिस घालतात किंवा आतमध्ये जे कण आढळतात त्या पद्धतीनं आत आणखीन जे धन किंवा ऋण जे चार्ज आहेत ते असावेत असं त्यांचं मत होतं. म्हणजे जसे निगेटिव्ह चार्ज असणारे इलेक्ट्रॉन्स आहेत तसे पॉझिटिव्ह चार्ज असणारे सुद्धा कण ह्या ॲटममध्ये असावेत असं त्यांचं मत होतं. हे डायग्राम पाहिल्यानंतर तुमच्या ते नक्की लक्षात येईल ही संकल्पना. नेमकं थॉम्सन यांनी जे मॉडेल सांगितलं ॲटमचं त्याच्याविषयीची माहिती या पार्टमध्ये दिली. आपण बघूयात. थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲन ॲटम. थॉम्सन यांनी सांगितलं प्लम पुडिंगचं म्हणजे मॉडेल आहे ॲटमचं त्याविषयी बघूयात.
द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ एन ॲटम पुट फोर्थ बाय थॉम्सन इन द इयर 1904. थॉम्सनने हे मॉडेल 1904 मध्ये मांडलं किंवा संकल्पना त्यांनी मांडली. इज द फर्स्ट मॉडेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. खऱ्या अर्थाने हे पहिलं ॲटॉमिक स्ट्रक्चरचं मॉडेल होतं की ज्याच्यात ॲटममधले वेगवेगळे घटक सांगितले होते. अकॉर्डिंग टू दिस मॉडेल द पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू द ॲटम अँड द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड इन इट. पहा या मॉडेलनुसार किंवा या संकल्पनेनुसार काय सांगितलं होतं तर पॉझिटिव्ह चार्ज असणारे जे चार्जेस आहेत ते ॲटममध्ये सगळीकडे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत आणि त्याच वेळेला निगेटिव्ह चार्ज असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे त्याच्यामध्ये एम्बेडेड आहेत, म्हणजे परत विखुरलेले आहेत. डायग्राम बघा, आपल्याला ही संकल्पना पटकन लक्षात येईल. हा जो गोल दिसतो तो ॲटमचा गोल आहे आणि याच्यामध्ये जे आडव्या रेषा दिसतात म्हणजे निगेटिव्ह चार्ज हे इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर आहे. आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज दाखवला आहे म्हणजे ॲटमच्या आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असणारे हे पार्टिकल्स आहेत आणि त्याचबरोबर निगेटिव्ह चार्ज असणारे सुद्धा पार्टिकल हे मिसळलेले आहेत आणि विखुरलेले आहेत. लक्षात येते, म्हणजे पॉझिटिव्ह जो चार्ज आहे त्याचा आणि निगेटिव्ह चार्ज हे एकमेकांमध्ये मिसळलेलं स्ट्रक्चर आहे असं त्यांचं मत होतं. द डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलन्स्ड बाय द निगेटिव्ह चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन्स. पहा, खरं तर हे इलेक्ट्रॉनवरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा ॲटमला निगेटिव्ह चार्ज असायला पाहिजे होता, परंतु ॲटमला चार्ज नाही. याचा अर्थ पॉझिटिव्ह चार्जचे जे पार्टिकल आहेत आणि हे निगेटिव्ह जे चार्जचे पार्टिकल यांची संख्या समान असावी की ज्यामुळं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे एकमेकांना बॅलन्स करतायत किंवा कॅन्सल करतायत. So the distributed positive charge is balanced by the negative charge on the electrons and therefore the atom becomes electrically neutral. एखादा ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल का आहे तर ॲटममध्ये जेवढी इलेक्ट्रॉनची संख्या आहे तेवढीच प्रोटॉनची किंवा पॉझिटिव्ह चार्जची संख्या आहे. म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रभार जो आहे तो दोन्ही सेम झाल्यामुळे त्याच्यावरती एकूण प्रभार नसतो. त्यानंतर आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर काही प्रश्न विचारला बघा. हाऊ विल यू थिंक अबाउट द ॲटॉमिक मास डिस्ट्रीब्युशन अकॉर्डिंग टू थॉम्सन्स मॉडेल, वेदर धिस डिस्ट्रीब्युशन इज युनिफॉर्म ऑर नॉन युनिफॉर्म ॲज पर द डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. आपण डाल्टनची पण थेरी बघितली आणि आता सांगितल्याप्रमाणे थॉम्सनचं प्लम पुडिंग मॉडेल बघितलं, तर तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो? आता याचं उत्तर मी सांगणं योग्य नाही, कारण तुम्हाला काय वाटतं म्हटल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती विचार करा आणि पुढील भागामध्ये याच्यानंतरचा जो पार्ट आहे त्यात आपण ती माहिती एक्झॅक्टली बघणार आहोत. डू यू नो प्लम पुडिंग ऑर द प्लम केक इज स्वीट डिश प्रिपेअर ड्युरिंग द ख्रिसमस. ख्रिसमसच्या सणाच्या वेळेला हे प्लम पुडिंग जे आहेत म्हणजे प्लम केक जे आहे ते बनवले जातात. इन ओल्ड टाइम दिस डिश वॉज मेड इन द वेस्टर्न कंट्रीज बाय ॲडिंग पीसेस ऑफ अ ड्राईड फ्रूट कॉल्ड ॲज अ प्लम. म्हणजे पूर्वीच्या काळी अशी डिश बनवली जायची वेस्टर्न कंट्रीजमध्ये की ज्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे पीसेस टाकले जायचे आणि हा केक बनवला जायचा. आणि दीज डेज रेझिन्स ऑर द डेट्स आर यूज. अलीकडच्या काळात आपण पाहतो आजच्या काळामध्ये रेझिन्स किंवा डेट्स म्हणजे खजूर किंवा मनुका जे आहेत ते आपण मिसळून हे बनवतो. कॅन यू टेल, पुढं काही प्रश्न विचारले बघा. इफ द स्ट्रायकर फ्लिक्ड बाय यू मिसेस द कॉइन दॅट यू एम्ड ॲट, व्हेअर वुड द स्ट्रायकर गो. आपण जर कॅरम कधी खेळला असाल किंवा कॅरमबद्दल माहिती असेल तर बघा हे सांगता येईल की समजा आपण असं गृहीत धरत की कॅरम बोर्ड समोर आहे, त्याच्यावरती काही सोंगट्या मांडलेल्या आहेत आणि आपण जो कॉईन घेतो ना स्ट्रायकर, तो स्ट्रायकर एका सोंगटीवरती कॉईनवरती आपण पोझिशन केली आणि स्ट्राईक केला, बोटाने त्याला क्लिक केलं, तर तो स्ट्रायकर जर समजा सोंगटीला धडकला नाही तर काय होतं असा प्रश्न आहे. काय होतं की जर मध्ये सोंगटीला धडकला नाही तर स्ट्रायकर ॲज इट इज सरळ रेषेत पुढे जातो आणि जे कॅरमची बाउंड्री असेल त्याला तो आदळतो, बरोबर आहे. म्हणजे जर मध्ये अडथळा आला नाही तर तो सरळ जातो हे आपल्याला माहीत आहे. सेकंड पार्ट बघा. इफ द स्ट्रायकर हिट्स द कॉइन इन विच डायरेक्शन वुड इट गो, स्ट्रेट फॉरवर्ड टू अ साइड ऑर इन द रिव्हर्स डायरेक्शन. समजा कॅरमवरच्या सोंगट्यावरती आपण नेम धरलाय आणि स्ट्रायकर जर मारला, जर तो कॉईनला धडकला म्हणजे सोंगटीला जर धडकला तर काय होतं, त्याच्यात 3 शक्यता आहेत. म्हणजे एक शक्यता अशी आहे की स्ट्रायकर सोंगटीला धडकला तर त्या सोंगटीबरोबर त्याच दिशेनं पुढे जातो, काही वेळेला तो थोडासा वळतो, काही वेळेला रिव्हर्स पण येण्याची शक्यता असते. समजतंय? म्हणजे जाणारा स्ट्रायकर जो आहे त्याला जर मध्ये अडथळा आला तर त्याची जाण्याची दिशा बदलते आणि जर स्ट्रायकर जाताना मध्ये सोंगटी आडवी नाही आली तर तो सरळ जातो. हे आपला सामान्य अनुभव आहे किंवा आपल्याला माहीत आहे. तर याच माहितीच्या आधारे पुढचं एक जे मॉडेल आहे ॲटमचं ते आपण बघणार आहोत
त्याचं नाव आहे रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ अ ॲटम. नेक्स्ट पॉईंट आपण कुठला बघतोय, रुदरफोर्ड्स मॉडेल ऑफ अ न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम. 1911 मध्ये ह्या मॉडेलबद्दलची संकल्पना मांडली. आपण बघूयात एक्सप्लेनेशन याच्याशी रिलेटेड. रुदरफोर्ड स्टडीड द इनसाइड ॲटम बाय हिज सेलिब्रेटेड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट अँड पुट फॉर द न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम इन द इयर 1901. रुदरफोर्ड यांनी ॲटमच्या अंतररचनेविषयी प्रयोग करण्यासाठी एक स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट केला. स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटच्या आधारे त्यांनी या अणुसंरचनेचं एक मॉडेल मांडलं 1911 मध्ये. Rutherford took a very thin gold foil, that is thickness of a 10⁻⁴ millimeter, and bombarded it with a positively charged alpha particles emitted by the radioactive element. आता हा एक्सपेरिमेंट एक्झॅक्टली काय बघा. प्रयोग अतिशय साधा होता. त्यांनी काय केलं तर याच्यामध्ये जी माहिती सांगितली ती नीट लक्षात घ्या की काय काय कंटेंट वापरले. त्यांनी अतिशय थिन गोल्ड फॉईल घेतली. गोल्ड आपल्याला माहिती आहे सोनं. सोन्याचा पातळ असा पत्रा घेतलाय. ठीक आहे, अशी कल्पना करा की एकदम पातळ असा सोन्याचा पत्रा घेतलाय आणि त्याची जी जाडी आहे थिकनेस आहे की ते 10⁻⁴ mm. 1 मिलीमीटर जेवढं आहे त्याचं 10⁻⁴. आता हे ज्यावेळेला आपण 10⁻⁴ सांगतो याचा एक्झॅक्टली अर्थ आपल्याला कळत नाही. 1 mm जेवढी लांबी असेल त्याचे जर 10 भाग आपण केले तर त्यातला एक भाग म्हणजे 10⁻⁴. त्यातला एक भाग घेतला त्याचे जर 10 पार्ट केले म्हणजे किती पातळ असेल बघा आणि त्यातला एक भाग घेतला तर 10⁻² होईल. या पद्धतीनं आपण 1 मिलीमीटर जाडीचा पत्रा घेऊन त्याचे 10 भाग करून एक घेणं, या पद्धतीनं 4 वेळा जर केलं तर जी काही जाडी शिल्लक राहील त्याला म्हणायचं 10⁻⁴ मिलीमीटर. लक्षात येत आहे. म्हणजे अतिशय पातळ असा सोन्याचा पत्रा घेतला आणि त्या पत्र्यावरती अल्फा पार्टिकल जे ज्यांचं पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याची बंबार्डमेंट केली. म्हणजे अल्फा पार्टिकल त्याच्यावरती आदळवले किंवा धडकवले असा तो प्रयोग आहे. ठीक आहे. ही ऑब्झर्व द पाथ ऑफ अल्फा पार्टिकल बाय मीन्स ऑफ अ फ्लोरोसेंट स्क्रीन अराउंड द गोल्ड फॉईल. म्हणजे जिथं आपण हा एक्सपेरिमेंट करणार आहे तो कसा केला बघा. नेमकं मध्ये सोन्याचं पत्र आहे, अल्फा पार्टिकल जात आहेत आणि ते अल्फा पार्टिकल जाताना बाहेरच्या बाजूला फ्लोरोसेंट स्क्रीन लावलाय. म्हणजे अल्फा पार्टिकल जर तो त्या स्क्रीनवर आदळला तर तिथं प्रकाश निर्माण होतो. म्हणजे ज्या वेळेला हे अल्फा पार्टिकल जातील ते पत्र्यावरून जातील आणि पत्र्यावरून जाऊन बाहेर गेल्यानंतर ते स्क्रीनवरती आदळतील आणि पुढं तो कुठल्या दिशेनं अल्फा पार्टिकल गेलाय हे आपल्याला लाईट निर्माण झाल्यामुळं किंवा प्रकाश निर्माण झाल्यामुळं कळेल. आता कदाचित माझ्या हातवाऱ्यावरून नेमकं लक्षात येणार नाही पण ही जी डायग्राम आहे मित्रांनो याच्यावरून आपल्याला पक्का लक्षात येईल. ठीक आहे. आता ह्यात काय केलं डायग्राममध्ये काय दिसतंय बघा आणि मग आपण राहिलेलं एक्सप्लेनेशन जे आहे वरचं ते बघूया. ठीक आहे. रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट याची ही डायग्राम आहे. इथं काय दिसतं आपल्याला तर हा एक बॉक्स आहे, लीडचा बॉक्स आहे. लीड या मेटलपासून बनलेला, मटेरियलपासून बनलेला. याच्या आतमध्ये एक जागा आहे किंवा पोकळी निर्माण केली आणि त्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आहे की ज्यातून अल्फा पार्टिकल्स बाहेर होत आहेत, अल्फा पार्टिकल्स बाहेर पडत आहेत आणि हे अल्फा पार्टिकल या दिशेनं जात आहेत. ठीक आहे. आता इथे एक स्लीट आहे. कशाला तर हा फ्लोरोसंट स्क्रीन आहे. हा जो व्हायलेट कलरचा पार्ट दिसतो ना सर्क्युलर रिंग, हे काय फ्लोरोसंट स्क्रीन आहे. सगळ्यात मुख्य ज्याच्यावर एक्सपेरिमेंट केला जातो ते ही गोल्डन फॉईल म्हणजे सोन्याचा पत्र आहे. बघा आता सिच्युएशन किंवा मांडणी कशी आहे तर इथं जे आहे ते अल्फा पार्टिकल बाहेर टाकणारं मटेरियल आहे, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. हे अल्फा पार्टिकल सरळ या दिशेनं जात आहेत. हे जाणारे अल्फा पार्टिकल या पत्र्यावरती आदळतील. आता हे अल्फा पार्टिकल असंख्य संख्येनं जात आहेत. या पार्टिकलला जर अडथळा झाला, कॅरमचं आपण एक्झाम्पल बघितलं होतं, तर काय होणार आहे की अल्फा पार्टिकलला मध्ये अडथळा नाही आला तर तो अल्फा पार्टिकल ॲज इट इज सरळ जाईल. म्हणजे या एक्सपेरिमेंटमध्ये काही अल्फा पार्टिकल हे सरळ गेले, या स्क्रीनवरती ते दिसले प्रकाशाच्या रूपानं. पण काही अल्फा पार्टिकल हे पत्र्यामधून जाताना इकडच्या दिशेला असे वळलेत पहा. डायग्रामवरून तुमच्या नक्की लक्षात येत असेल. काही अल्फा पार्टिकल अक्षरशः रिव्हर्स मागच्या दिशेनं सुद्धा आलेले दिसत आहेत. काही पूर्णपणे 180 म्हणजे ज्या दिशेत ते जात होते अगदी त्याच दिशेत ते परत आले. लक्षात येत आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण कॅरम बोर्डवरती स्ट्रायकरचं पाहतोय की जर स्ट्रायकर जाताना मध्ये कॉईन आडवा आलं नाही तर स्ट्रायकर सरळ पुढं जातो, पण जर मध्ये कॉईन आडवा आलं तर त्याची दिशा बदलते. अगदी त्याच पद्धतीनं जाणाऱ्या अल्फा पार्टिकलला जर अडथळा झाला नाही तर ते सरळ पुढे जातील. इथं बरेचसे अल्फा पार्टिकल पुढे जात आहेत म्हणजे मध्ये अडथळा होत नाही.
खरं तर ज्याला सोन्याचं पत्र आपण म्हणतोय ते ॲटम एकत्र येऊन शीट तयार झालेलं आहे, बरोबर आहे. मग ॲटममध्ये असा काही भाग असला पाहिजे की जिथं पोकळी आहे म्हणून हे अल्फा पार्टिकल सरळ जात आहेत. पण ॲटमचा काही भाग असा आहे की जिथं हार्ड पार्ट असला पाहिजे की त्याला धडकून हे अल्फा पार्टिकल परत येत आहेत. हे या एक्सपेरिमेंटचं खास वैशिष्ट्य किंवा थीम आहे. लक्षात आलं? He observed the path of alpha particle by means of a fluorescent screen around the gold foil. It was expected that the alpha particle would get reflected from the gold foil if the positively charged mass were evenly distributed inside the atom. असं अपेक्षित होतं की जर समजा या प्रयोग करत असताना ॲटममध्ये जर एकसारखं सगळं मास ॲटमचं एकत्र जर आलं असेल तर अल्फा पार्टिकल धडकून सगळे परत यायला पाहिजेत. पण तसं झालं का? मी आता एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला सांगितलं काय झालं ते. Unexpectedly, most of the alpha particles went straight through the foil. बरेचसे अल्फा पार्टिकल जे आहेत ह्या गोल्डन फॉइलमधून सरळ गेले, म्हणजे जास्त सरळ पार्टिकल्स गेले असं आपल्याला म्हणता येईल. A smaller number of alpha particle get deflected from the original path through a small angle. काही अल्फा पार्टिकल हे ज्या रेषेत चालले होते त्यातल्या काही अँगलमधून बाजूला वळले. A little smaller number of alpha particle get deflected through a larger angle, and surprisingly, one alpha particle out of a 20,000 bounced back in the direction opposite to the original path. बघा आता ह्या एक्सपेरिमेंटमध्ये नेमकं काय घडलंय तर जेवढे अल्फा पार्टिकल सोडले त्यातले बहुतांश म्हणजे जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल हे सरळ गेले, तर काही थोड्या कोनातून वळले, तर काही जास्त कोनातून वळले, आणि जवळजवळ 20,000 अल्फा पार्टिकल गेल्यानंतर त्यातला एक अल्फा पार्टिकल असा आढळला की जो अगदी परत ज्या दिशेत गेला त्याच दिशेत परत येतोय. लक्षात येत आहे? म्हणजे ॲटमच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की पूर्ण स्फिअर ॲटम भरीव मास आहे हे म्हणणं चुकीचं आहे. The large number of the alpha particles that went straight through the foil indicates that there was no obstacle in their path. जास्त संख्येनं लार्ज नंबर अल्फा पार्टिकल्स हे या गोल्ड फॉइलमधून जात आहेत म्हणजे त्यांना अडथळा होत नाही असं त्याचा अर्थ आहे. It means that there must be mainly an empty space inside the atoms in a solid gold foil. जी सॉलिड गोल्ड फॉईल आहे त्याच्यामध्ये बरीचशी रिकामी जागा असली पाहिजे म्हणूनच हे अल्फा पार्टिकल सरळ जात आहेत हे त्याच्यावरून कन्क्लुजन आहे. The small number of alpha particles that get deflected through a small or a big angle must have faced an obstacle in their path. हा एक्सपेरिमेंट बघत असताना आपण असं म्हणालो की काही अल्फा पार्टिकल हे कमी कोनातून वळत आहेत तर काही खूप जास्त अंशाच्या कोनातून वळत आहेत. याचा अर्थ मध्ये त्यांना नक्की काहीतरी अडथळा होतोय. It meant that the positively charged and heavy part causing obstruction would be in the center of the atom. ज्या अर्थी हे अल्फा पार्टिकल परत येत आहेत याचा अर्थ ॲटमच्या मध्ये असणारं जे सेंट्रल मास आहे पॉझिटिव्ह चार्ज असणारं ते हार्ड आहे आणि त्याच्यावर आढळणारे अल्फा पार्टिकल हे मात्र परत येत आहेत किंवा माघारी येत आहेत. From this, Rutherford put forth a nuclear model for atom as follows. आणि या प्रयोगावरून त्यांनी म्हणजे रुदरफोर्ड यांनी जे ॲटमचं मॉडेल सांगितलं किंवा संकल्पना मांडली त्याची डायग्राम इथे दिली आहे. पहा रुदरफोर्ड यांचा फोटो आहे आणि हे ॲटॉमिक मॉडेल आहे, न्यूक्लिअर ॲटॉमिक मॉडेल. आता याच्यामध्ये काय दिसतंय तर मध्यभागी जो रेड कलरचा पार्ट आहे तो ॲटमचा सेंटर आहे, केंद्रक ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे, आणि ह्याला पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि बाजूचा जो भाग आहे की याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज असणार आहे किंवा इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आणि या डायग्राममध्ये आणखीन एक गोष्ट आपण महत्त्वाची लक्षात काय घ्यायची आहे की ज्या वेळेला आपण हे अल्फा पार्टिकलचं एक्सपेरिमेंट केलं ना पास करण्याचा, तर ॲटम एक विचारात जर घेतला आणि ब्लॅक कलरचे ॲरो म्हणजे जर अल्फा पार्टिकल्स मानले तर एवढे अल्फा पार्टिकल जात असताना हा त्यानंतर इथला आणि खालचे अल्फा पार्टिकल म्हणजे बरेचसे हे सरळ जात आहेत. म्हणजे हा टोटल जर ॲटम मानला तर बरीचशी पोकळी आहे. आता हा अल्फा पार्टिकल इथं आदळून या अँगलमध्ये वळला म्हणजे इथं काय असणार आहे केंद्रक किंवा त्याचं न्यूक्लियस असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे वळण्याचं कारण काय की कुठल्या अँगलमध्ये किंवा कुठल्या पोझिशनला या सेंटरवरती तो अल्फा पार्टिकल आदळतोय त्यानुसार त्याचा अँगल डिसाईड होईल. आता हा अल्फा पार्टिकल पहा अगदी थोडंसं त्याची डायरेक्शन चेंज झाली आहे म्हणजे मधला भाग जो आहे तो भरीव असणार आहे. ठीक आहे. आणि हे जे ब्ल्यू कलरचे डॉट दाखवले ते काय आहेत, निगेटिव्ह चार्ज असणारे इलेक्ट्रॉन्स आहेत.
या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला काय कन्क्लुजन सांगता येईल किंवा काय मुद्दे मांडता येईल याचा समावेश या पुढच्या पॉईंटमध्ये दिला आहे, आपण ते बघूयात. पहिलं कन्क्लुजन काय, पहिला जो कन्क्लुजनचा पार्ट असा आहे, देर इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ ॲन ॲटम. ज्या अर्थी काही अल्फा पार्टिकल हे सरळ परत येत आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असणारा जो न्यूक्लियसचा भाग आहे, ॲटममधील न्यूक्लियसचा जो पार्ट आहे तो केंद्रस्थानी आहे. ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. म्हणजे ॲटमचं जे काही टोटल मास असेल ते कुठे एकत्र आलेलं आहे, तर त्याच्या न्यूक्लियस जवळ एकत्र आलं आहे, जिथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्यानंतर सेकंड जो नेक्स्ट पॉईंट आहे थर्ड, तो आपण बघूयात. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स कॉल्ड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. परत एकदा डायग्राम आपण बघूयात की ॲटमचा विचार केला तर पॉझिटिव्ह चार्ज असणारं मास हे इथं सेंटरला आहे, परंतु निगेटिव्ह चार्ज असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे बाजूला त्याच्या सराउंडिंगच्या पोझिशनमध्ये आहेत. ठीक आहे. सो निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स कॉल्ड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. देन the total negative charge on all the electron is equal to the positive charge on the nucleus. पहा, जेवढा इलेक्ट्रॉन सर्व एकत्र येऊन निगेटिव्ह चार्ज असेल तेवढाच बरोबर पॉझिटिव्ह चार्ज त्या न्यूक्लियसवरती असला पाहिजे. ॲज द अपोजिट चार्जेस आर बॅलन्स द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये असणारा पॉझिटिव्ह चार्जची संख्या आणि निगेटिव्ह चार्जची संख्या ही बॅलन्स होण्यामुळंच टोटल ॲटमवरती जो चार्ज आहे तो कसा आहे, 0 आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. देर इज अन एम्प्टी स्पेस बिटवीन द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन अँड द ॲटॉमिक न्यूक्लियस. सगळ्यात महत्त्वाचं की ॲटमचा जो न्यूक्लियस आहे त्याच्या बाजूनं इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत आणि फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या मध्ये एम्प्टी स्पेस आहे किंवा रिकामी जागा आहे. मला वाटतं मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जो भाग आपण पाहिला तुम्हाला नक्की समजला असेल. आपण काय काय पॉईंट चर्चा केली परत एकदा सारांशानं अगदी थोडक्यात बघूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5व्या टॉपिकला सुरुवात केली होती, इयत्ता 8वी विज्ञान विषयातील इनसाइड द ॲटम. सुरुवातीला काही प्रश्न आपण पाहिले की मॅटर म्हणजे काय, ॲटम म्हणजे काय आणि स्मॉलेस्ट युनिट मॅटरचं काय आहे. त्यानंतर काही सबस्टन्सेस, त्यांची नावं, त्यांचे फॉर्म्युले बघितले आणि फॉर्म्युल्याच्या आधारे तो ॲटम आहे का मॉलिक्यूल आहे, सिंगल ॲटमपासून मॉलिक्यूल बनला आहे का डिफरंट ॲटमपासून हा मॉलिक्यूल बनला आहे आणि एलिमेंट आहे का कंपाऊंड आहे, यावरती आधारित चार्ट कंप्लीट करण्याविषयी माहिती घेतली. त्यानंतर आपण डू यू नो मध्ये काही माहिती घेतली, परमाणू ज्याविषयी कनाद मुनींनी जी माहिती सांगितली त्याविषयी. त्यानंतर डेमोक्रेटिस यांनी ॲटम हा शब्द पहिल्यांदा आणला याविषयी पाहिलं. त्यानंतर डाल्टन्स ॲटॉमिक थेरी जे आहे की ज्याच्यामध्ये एक ॲटम म्हणजे एक सॉलिड असं भरीव बॉलसारखं स्ट्रक्चर आहे, ही आपण माहिती घेतली. त्यानंतर नेक्स्ट जे आपण बघितलं ते डाल्टन नंतर जे थॉम्सन यांनी सांगितलेलं मॉडेल, थॉम्सनचं जे मॉडेल होतं, थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. म्हणजे एका स्पिअरमध्ये एकसारखे नाही आहे परंतु पॉझिटिव्ह चार्ज जो आतमध्ये भरलेला आहे, निगेटिव्ह त्याच्यामध्ये पण चार्ज आहे, याविषयीची रचना आपण पाहिली. त्यानंतर प्लम पुडिंग मॉडेलबद्दलचं एक्सप्लेनेशन मी ह्याच्यामध्ये दिलं आहे की नेमकं प्लम पुडिंग आपल्याला शब्द टर्म लक्षात राहावी म्हणून ख्रिसमसच्या वेळेला काही स्वीट डिश बनवली जाते किंवा केक बनवले जातात की ज्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूटचे पीसेस घालून ते बनवलं जातं. तसं या ॲटमच्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचे पार्टिकल असतात. हे आपल्या लक्षात राहण्यासाठी कल्पना दिली आहे, ती पण आपण पाहिली. आणि शेवटी जे बघितलं ते रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ अ ॲटम. रुदरफोर्ड यांनी कोणता एक्सपेरिमेंट केला तर त्यामध्ये आपण बघितलं की लेडचा हा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल ठेवलं की ज्याच्यातून अल्फा पार्टिकल बाहेर पडत आहेत, ते गोल्डन फॉईलवरून जात आहेत. बरेचसे अल्फा पार्टिकल जाताना हे सरळ रेषेमध्ये सरळ दिशेत जात आहेत न चेंज होता. काही थोड्या कोनातून वळत आहेत, काही जास्त कोनातून वळत आहेत. तर दर 20,000 मागे एक अल्फा कण हा उलट्या दिशेने येतोय. आणि या आधारे ह्या ॲटमचा जर एक गृहीत धरून आपण विचार केला तर ॲटमच्या मध्यभागी मास एकत्रित आलेला आहे आणि बाहेरच्या बाजूला पोकळी आहे की जिथे इलेक्ट्रॉन फिरत आहेत. हे जे कन्क्लुजन आहे एक्सपेरिमेंटचं ते पण आपण आत्ताच्या पॉईंटमध्ये पाहिलं. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये या टॉपिकमधील उर्वरित जो भाग आहे म्हणजे बोअर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल याविषयीची आणि उर्वरित भागाविषयीची आपण माहिती बघूयात. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा.
जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ ज्यावेळेला अपलोड करेन त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात.